Sol y arena, oh so bright, baila conmigo toda. हाय गाइस, मी अगदी तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे। सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हरी माऊली मंडळी। तर चला मंडळी, चला आज आपण जाणार आहे गगनगिरी महाराज मंदिरामध्ये आणि खूप काही मस्ती करणार आहे। आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मंडळी बघूया। तर मंडळी आम्ही निघत होतो। आता इथून तुम्ही बघू शकता विठ्ठलाचे दर्शन आम्ही घेतलेले आहे। तर बोला जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। तर मंडळी आता आम्ही गगनगिरी महाराजा मंदिराकडे जात होतो तेव्हा आम्हाला इथे विठ्ठलाची मूर्ती दिसली तर आम्ही दर्शन घेतले आणि टिक्का वगैरे पण लावलेला आहे आम्ही इथे। तुम्ही बघू शकता हा दीपक हे आपला मित्र आहे, याला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितला असणार आहे। तर आम्ही चाललो आहे गगनगिरी महाराज मंदिराकडे। तिकडे पण खूप उत्साहाने साजरा केलं जातं, गर्दी खूप होते तिकडे असं ऐकलं आहे। आता इथे आपण बघू शकतो की आम्ही दर्शन घेतलेले आहे आणि आता टिक्का वगैरे लावतो आणि भेटूया। तुम्ही पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर मंडळी चला बघूया पुढे। मंडळी ठाण्यामध्ये खारेगाव इथे स्टेज बांधून असं मूर्ती ठेवून दर्शन दिले जात होते, तर आम्ही पण दर्शन घेतलेलं आहे। ती ठेवली होती आणि इथे दर्शनासाठी भाविक आले होते आणि आम्ही पण दर्शन घेतलेले आहेत। तर चला बघूया पुढे। तर मंडळी विठ्ठलाचे दर्शन देखील झाले आणि आता इथे आम्ही प्रसाद घेतला होता। प्रसादमध्ये खिचडी आणि एक लड्डू होता, आम्ही खाल्ला आणि आता तुम्ही बघू शकता की आम्ही निघालो आता गगनगिरी महाराज मंदिरामध्ये, जे की खोपोली या परिसरामध्ये आहे। तुम्हाला जर इकडे यायचं असेल तुम्ही बाय रोड पण येऊ शकता। आम्ही बाय रोड जात होतो बाईकनी आणि तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता। खोपोली स्टेशनपासून रिक्षा आणि बसची सुविधा देखील केलेली आहे, तर तुम्ही नक्कीच या। तर चला मंडळी पुढे बघूया, पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप मजा येणार आहे। कुठेतरी विमान आहे रे, लई जुनं पाडलेलं। हां, माहिती आहे तुला? विमान बनतात तिकडं वाना इकडे जातो। हां। तर मंडळी आम्ही आलेलो इथे खोपोली परिसरामध्ये। आता थोड्या डिस्टन्सवर आपले मंदिर आहे, तर चला भेटूया मंदिरामध्ये। तर मंडळी आम्ही आलेलो ही मंदिरामध्ये, इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी होती इथे। तर चला मंडळी पुढे बघूया। बोला गगनगिरी महाराज की जय हो। दर्शन घेतले मंडळी गगनगिरी महाराजांचे आणि इथे तुम्ही बघू शकता की आंघोळ करण्यात मनाई आहे कारण ते बंद होतं। नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे इथे गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायला। तुम्ही इथे बघू शकता इथे फोटोशूट करतायत, हे बघा इकडे। पाऊस येतोय मस्त। हाय कर मोफत वैद्यकीय सुविधा देखील आहे खोपोली आश्रम। तर आमदार निवास काय समजत नाही, कुठून काय लाईन आहे काय। कधी चाललो आहे आम्ही जरा फिरून कुठं आलो या मंदिर। हा बघा जय हरी माऊली, सर्वांना जय हरी बोल। जय हरी, जय हरी बोल। पार्किंगची सुविधा देखील आहे इथे, गाडी बिडी घेऊन येऊ शकता, काय टेन्शन नाही। फोटोशूट करण्यात मनाई आहे तरी आपण थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतोय।
गगनगिरी पार्किंग. योगा वगैरे इकडे होतात वाटतं. चला आता जाऊया, जरा दर्शन घेऊया. आज गर्दी खूप आहे, आज एकादशी आहे म्हणून. हे बघा चला भेटूया आतमध्ये जाऊन. आम्ही चालू प्रसाद खायला. महाप्रसादाचं आयोजन केलं आहे इकडे. चला जाऊया. महाप्रसादासाठी 20 रुपये टोकन आहे मंडळी. इथे तुम्ही येऊ शकता. इकडे 2 लाईन होती, एक उपवासाची आणि एक ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी. मंडळी आज खूप गर्दी होती, तर आम्ही दर्शन घेतलेले आहेत थोडंफार आणि नंतर आम्ही निघालो. आता इथे जवळच एक वॉटरफॉल आहे, धबधबा जेनित वॉटरफॉल. तर तुम्ही इथं नक्कीच या. आणि चला मंडळी, मी इथं पहिल्यांदाच चाललो आहे. हा बघा गाडी चालवतो आहे. तर चला मंडळी, आता आम्ही निघालो आहे जेनित वॉटरफॉलकडे. 5 मिनटाच्या अंतरावरच आहे, 5-10 मिनटाच्या अंतरावरच. तर चला मंडळी, शेवटपर्यंत बघा. मंडळी आम्ही आलेलो इथे जेनित वॉटरफॉलला. आता थोडं ट्रॅकिंग करावं लागणार आहे. चला बघूया, पहिलाच अनुभव आहे. चला मंडळी जाऊया वॉटरफॉल. रस्ता वगैरे काय माहिती नाही, फिरूया जरा. इधर इकडे हे बघा मंडळी, पाणी किती स्वच्छ आहे. पहिल्यांदा असं काय वॉटरफॉल वगैरे आलोय मी. छान वाटतंय, मस्त. हा बघा हा वॉटरफॉल. जेनित वॉटरफॉल. चला त्या साईडला जाऊया, तिकडे मंडळी सगळे आहेत. चला मंडळी जाऊया. आहे पुढं आहे, आपल्याला रस्ता माहिती नाही. काय सांगणार भाऊ, पहिल्यांदा आलोय. खूपच जमलं त्या ट्रेकिंग आता खूप मोठी. आता वॉटरफॉल तुम्हाला भेटणारच नाही कुठे. कुठेही जा. हा बघा धबधबा. पहिल्यांदाच आम्ही ट्रॅकिंग करतोय अशी. तुम्ही पण नक्कीच या इकडे, खूप चांगला अनुभव आहे. काय जय हरी माऊली आजी आहे पुढे वरती आहे ना वॉटरफॉल. चला काय कितना टाइम लगता है रश मारते दिवस लगा. 2 लाइन बनवा, 2 लाइन. भाई मेरा भी एक दोस्त चला मंडळी जाऊया. हे रस्ता बघू शकता केवढा छोटा आहे.
दुसरा मला नको उद्या ब्लॉक मध्ये. नाही 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 घेत. एक्सचेंज ट्रांसमिशन चल रहा है भाई. सपोर्ट करा सपोर्ट करा. कुछ बोलना चाहोगे आप? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा इथे डॉग पण दिसतोय आपल्याला. मग डॉग आहे सगळं. हे बघा किती कसं जावं लागतंय. हे काय हे बनतोय ना काय ते मक्का. मक्का देखील भेटणार तुम्हाला इकडे. बघू शकता जेनित वॉटरफॉलला आपण पोहोचलोय. हे बघा किती कसरत करावं लागते इकडे येण्यासाठी. मॅगी भेटते वाटतं. मागे मॅगी भेटते बघू शकतो. हे बघा वॉटरफॉल. अरे लेके जा रुका. खरंच इथे विद्युत ऊर्जा चालू करायला पाहिजे. मस्त एकदम खूप छान अनुभव आहे. पहिल्यांदाच आम्ही वॉटरफॉलला आलेलो आहे. खूप छान भारी वाटतं इथे. तुम्ही बघू शकता खूप सारे पर्यटक आले होते. हे बघा हा एक मिनी धबधबा आहे. इथे कोणाला आंघोळ करायची करू शकतो. लहान पोरं देखील आलेले आहेत. मंडळी तुम्ही जर वॉटरफॉलकडे येत असाल तर ग्रुपमध्ये या आणि फॅमिलीसोबत या. एकटं जाऊ नका वॉटरफॉलकडे, कारण कधी पाण्याचा प्रवाह वाढेल सांगू शकत नाही. आता खूप सारे इन्सिडेंट्स आपल्याला बघायला भेटत आहेत, त्यामुळे आम्ही लांबच होतो. झालं आमचं आता फिरून. तर मंडळी आमचा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आता आम्ही निघालो घरी. आता पाऊस पण खूप येत होता आणि आम्ही छत्री नव्हती आणली किंवा रेनकोट नव्हता आमच्याकडे. माझ्याकडे होता त्याच्याकडे नव्हता, तर खूप सारी कठीणाई आली. तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी आजचा आमचा अनुभव खूप सुंदर होता. खूप मजा आली. वॉटरफॉलकडे नक्कीच आलं पाहिजे, पण ग्रुपमध्ये किंवा एकटं जाऊ नका. तर मंडळी चला आजचा व्हिडिओ आपण इथं एंड करूया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. बाय बाय.